पोचलो तर साळशी या गावामध्ये आणि इथे आता देवभेट होणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन. सो मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र. सो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज महाशिवरात्री निमित्त आपली ग्रामदैवत पावणदेवी याची देवस्वारी तीर्थस्नानासाठी कुंकेश्वरला जात आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे की कुंकेश्वरला जाताना आम्ही कसे आमची देवस्वारी कशी जाणार आहे हे आज तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. सो चला, खूप धमाल असणार आहे आजचा व्हिडिओ, उद्याचा व्हिडिओ आणि परवा फायनली जेव्हा तीर्थस्नान घेऊन जेव्हा मागे येणार आहे तो एक. सो सर्व व्हिडिओ पाठोपाठ बघणार आहे. सो व्हिडिओ आजचा आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला, आता तर आपण जाणार आहोत आपल्या पावणदेवीच्या मंदिरात. सो त्यानंतर मग पुढे काय काय असणार आहे पुढे बघणार आहात. सो चला, जय कुंकेश्वर. मित्रांनो, आता आपण पोचलो आपल्या पावणदेवीच्या मंदिरामध्ये आणि आता समोर बघताय हा ट्रक लागला आहे. ॲक्च्युली 2 ट्रक आहेत. 2 ट्रकामधून आपण आता निघणार आहोत कुंकेश्वरला जाण्यासाठी. पण आता तर पायीस्वारी असणार आहे. पायीस्वारी अगदी आमचा सावडा फाटा आहे तिथपर्यंत. सो मित्रांनो, आता आपली देवस्वारी माझ्या मागे बघताय. देवस्वारी आता निघाली आहे आणि आता आपण इथून सावडा फाट्यावरती चालत जाणार आहोत आणि त्यानंतर तिथे ट्रक लागणार आहेत आणि ट्रकामध्ये आपण बसणार आहोत. मित्रांनो, आता आपण हायवेला पोचलो आहोत. म्हणजे आता या साईडला आपली कणकवली लागते म्हणजे गोवा साईड आणि या साईडला आपण मुंबईला जातो. सो आता देवस्वारी इकडून बाहेर पडणार आहे आणि इथून मग आपण सरळ म्हणजे आता तिकडे पुढे गेल्यावरती 10 मिनिटाच्या अंतरावरती सावडा फाटा लागणार. मग तिथे आपण ट्रकामध्ये सर्वजण बसणार आहोत. 2 ट्रक आहेत. सो एक महिलांसाठी आहे आणि एक आमच्यासाठी आहे सावडा फाट्यावरती आणि आपली देवस्वारी इथून येते. आता इथे आपण ट्रकामध्ये बसणार आहोत. आपल्या देवस्वारीच्या बरोबर मागे ट्रक लागले आहेत. सो चला, आणि आता इथून आपण पुढे निघणार आहोत. साळशीमध्ये जाणार आहोत. पुढे जाऊन म्हणजे साळशीमध्ये देवभेट होणार आहे साळशीतल्या ग्रामदेवतेची आणि आमच्या ग्रामदेवतेची. सो चला. पण आपण आता बेळणा ग्रामदेवतेचे जे मंदिर आहे ब्रिजच्या अलीकडे, पुलाच्या अलीकडे तिथे आहोत आणि तिथे आता देव विसवले पण आहेत आणि आता सर्वजण आपण ट्रकामध्ये बसतो आहोत. सो ही आपली गावातली मंडळी. हा पाठचा ट्रक आहे, हा महिलांसाठी आहे. चला पुढे आपण आता जाणार आहोत साळशीमध्ये, तिथलं बघूया आता. सो
सो मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत साळशी या गावामध्ये आणि इथे आता देवभेट होणार आहे. सो पुढे काय काय असणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. ॲक्च्युली आता आपण इथे उतरलो आहोत आणि आपली आता देवस्वारी मंदिराच्या इकडे येणार आहे. पावणदेवीची ही बहीण असं बोललं जातं. सो इथले देवपेठ होऊन आता आपण निघालो आहे परत कुंकेश्वर, म्हणजे आता जाता आपण शिरवातून लेफ्ट मारून कुंकेश्वरला जाणार आहोत. आता मध्येच एक पॉज असणार आहे, म्हणजे आता आपण जेवायला थांबणार आहोत. सो
कुंकेश्वरच्या 3 किलोमीटर अलीकडेच एक जागा आहे, तिथे जाणार आहोत. सो तेही आपण पुढे बघणार आहोत. चला. हा घे ना. पोचलो आहोत पार्किंगमध्ये आणि इकडे सर्व पार्किंगच लागलं आहे, आपण बघताय. आणि आता आपण उतरतो आणि आता इथून देवस्वारी निघणार आहे मंदिरापर्यंत आणि मंदिरात दर्शन घेणार आहोत. सो मित्रांनो, आता आपण फायनली जिथे आपले देव विश्रांतीसाठी थांबले आहेत त्या ठिकाणी आलो आहोत. सो आता थोड्या वेळ आपण पण बसणार आहोत, आराम करणार आहोत आणि त्यानंतर आपण जत्रा फिरणार आहोत आणि आपल्याला रात्रीच्या रात्रीत निघायचं आहे इथून. सो सागर आहे आपल्यासोबत. सो चला. सो मित्रांनो, आता आपण चाललो आहे जत्रा फिरायला आणि आता आपण कुठे कुठे फिरणार आहे तुम्ही बघणारच आहात पुढे. सो मित्रांनो, खूप धमाल आली सकाळपासून इथे येतानाची आणि अगदी तब्बल 5 वर्षानंतर आपली देवस्वारी पुन्हा एकदा तीर्थस्नानासाठी कुंकेश्वरला आली आहे. त्यामुळे तो एक्सपिरियन्स भारी होता खूप. चला जाता आता आपण जत्रा फिरूया, जत्रेमध्ये काय काय ते बघूया. सो मित्रांनो, इथे खूप सारी दुकानं लागली आहेत. आपण आता चाललो आहेत मंदिराच्या ठिकाणी आणि आजूबाजूला तुम्ही बघताय इकडे खेळण्याची दुकानं आहेत. ह्या साईडला स्वीट मार्टची दुकानं आहेत, खाज्याची वगैरे. सो खूप भारी. आता गर्दी वाढतेच आहे. आणि इथं इकडच्या गल्लीमध्ये आलो आहोत आणि इथे प्रत्येक गोष्टी 100 रुपये मिळते. ॲक्च्युली प्लॅस्टिकची बाहुली आहेत, प्लॅस्टिकच्या बॅट्स वगैरे आहेत. इकडे बँगल्स आहे. वाव, हे आपलं जवळचा भाग, बॅटी आहे तिथे. मित्रांनो, इकडे येऊन ना खूप भारी वाटते. प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या इथे गाणी लावलेली आहेत. वाव, भारी वाटतं. हे बघताय आकाश पाळणं आपलं आणि हे आहे मौत का कुआ. तर मित्रांनो, हे
ब्रेक डान्स. आपण मागच्या वेळी आपण बसलेलो, यावेळी तर उद्याचा एक दिवस अजून स्पेअरमध्ये आहे, त्यामुळे आज काय बसत नाही आहे. अजून सगळे माणसं बसली नाही, त्यामुळे अजूनही चालू झालं नाही आहे. मागच्या वेळी आग्नेवाडीत बसलेलो मागच्या आठवड्यात, तेव्हा 100 रुपये होतं पर पर्सन. हे आहे ब्रेक डान्स. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत बीचवर, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती, आणि ते पण वरती खूपच आहे. ॲक्टिव्हिटी पण आहे तिथे खेळण्याचं लहान मुलांसाठी, आणि दुकानं पण आहेत. सेल्फी पॉईंट्स इकडे आपण बघता. हॉर्स रायडिंग आहे, कॅमरा रायडिंग आहे. सो आता बीचवर थोडा वेळ फिरूया. सो मित्रांनो, इथे आपण बघताय की आजूबाजूला जी हॉटेल्स लागले आहेत. सो इथे ना खरंच खाऊ गल्ली वाटते अगदीच, आणि सगळी स्नॅक्सचीच दुकानं आहेत इथे खाली, आईस्क्रीम वगैरे. सो बघताय थोडा वेळ काय करूया, थोडा वेळ इथे पाण्यामध्ये बसूया, पाण्याच्या बाजूलाच.